संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे हडपसरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले। पालखी मार्गावर वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांना पाण्याच्या बाटल्या, उपवासाचे पदार्थ आणि फराळाचे वाटप करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमात ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक जितू अप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। सूर्यकांत सोनवणे, सचिन गायकवाड, नंदकुमार फुलारे, संतोष खरात, नितीन निगडे, संतोष कुमावत, मोहिम शेख, गुलाबभाई सय्यद, अमित नार्वे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी आयोजक जितू अप्पा कदम यांनी सांगितले की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे आणि पुणे शहर प्रमुख वसंतभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले। वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून पाणी व फराळाचे वाटप करण्यात आले। वारकरी संप्रदायांच्या सेवेत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे वारकऱ्यांनीही कौतुक केले। खऱ्या अर्थाने वैष्णवाच्या मेळाव्यामध्ये आमचे जितू अप्पा कदम यांच्या वतीने व मित्र परिवाराच्या वतीने, शिवशक्ती भीमशक्तीच्या वतीने आज वारकऱ्यांची सेवा करण्याचा लाभ गेली 18 वर्षापासून जितू अप्पा कदम आणि मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद कुठलाही पाळला नाही जात। वारकरी संप्रदायामध्ये अनेक पंथ, अनेक जाती धर्माची लोक खऱ्या अर्थाने वारकऱ्यामध्ये संप्रदायामध्ये असतात आणि यांची सेवा करण्याचं भाग्य जितू अप्पा कदम आणि आमच्या मित्र परिवाराला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळालेले मी खऱ्या अर्थाने भाग्यवान समजतो की खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही वैष्णवांची सेवा, बिस्किट वाटप असेल, पाणी वाटप असेल, अशा विविध उपक्रमाने या ठिकाणी करत असतो। कडाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि जनमनातील माणूस आणि घराघरातील माणूस म्हणजे जितू अप्पा कदम आज सातत्याने वारीला 17-18 वर्ष योगदान देत आहेत आणि गोरगरिबांची सेवा करतायत। त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।